तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा. सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल. मी खासदार आहे ना, तुम्ही काय नाही, नाही. पहिला पण सांगितलंय मी. मामा माझो हॅलो चालेल इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत पोट घालतात आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. लोकशाहीचे चौथे स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना भर चौकात कॅमेऱ्यासमोर मारून टाकण्याची आणि अश्लील भाषेत धमकावण्याची भाषा जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी करतो तेव्हा समजून जा की सत्तेची मस्ती डोक्यात पार शिरली आहे. आणि आधी हे धमक्या देतात आणि वरून आव्हान देतात की हे पोलिसांसमोर सांगतोय, कंप्लेंट करायची असेल जाऊन करा. जनतेने तुम्हाला संसदेत लोकांचे प्रश्न मांडायला पाठवलंय की भर रस्त्यात पत्रकारांना गुंडगिरीची भाषा वापरायला. पत्रकारांनी प्रश्न विचारायचे नाहीत तर काय तुमच्या आरत्या ओवाळायच्या का? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट पोलिसांसमोर अशी उघड धमकी दिली जाते. हा थेट लोकशाहीचा अपमान आहे. प्रश्न विचारले की तुमची भाषा अशी घसरणार असेल तर जनतेने तुम्हाला निवडून देऊन मोठी चूक केली आहे असंच म्हणावं लागेल. अशा लोकप्रतिनिधींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. तुमचं या धमकीवजा वक्तव्यावर काय मत आहे मला कमेंट्समध्ये सांगा.